गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, हे बंद करा. पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जी गुंडगिरी सुरू आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय आहे. सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं. हो, एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करताय? इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय? चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात? त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलंय का इथल्या पोलीस अधीक्षकांना, पोलीस कमिशनरला, की हप्ते वसुलीसाठी पाठवलाय? त्याचा धाक तरी राहिला काय तिकडे? पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामुळे मला वाटतं इकडचा वसुली अधिकारी पुण्यात नेऊन बसवला आणि वसुली सुरू झाली, त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे. सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे. का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून? शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का? की शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले, त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहावं लागेल. गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे. वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे. या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता. हे आता या सरकारने, आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती. त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही.